यांच्या हळद पीक पाहण्यासाठी यांची हळद जवळपास 1.25 एकर ते 1.5 एकर जवळपास आहे. तर या प्लॉटमध्ये प्रत्यक्षित आपले श्रावणी कृषी सेवा केंद्राचे मालक सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनी बी आपल्या प्लॉटसाठी आलेले आहेत बघण्यासाठी. तर यांचं व्यवस्थापन पहिल्यापासून आपल्याकडूनच आहे. तर मागचा डोस कोणता टाकला तुम्ही 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 सांगा तुम्ही. खतामध्ये का खतामध्ये टाकलं फंटीची हा. वर्दी हा. आणि दुसरे खत काय बाई मागच्या खतून टाकलं होतं. हो. काय वाटलं तुम्हाला मागलं खत टाकल्यानंतर हळदीचं कसं वाटलं तुम्हाला? सध्या बरं नंबर एक आहे. हा. आता जवळपास दुपारचे 2 वाजा लागले. आता एवढ्या उन्हात सुद्धा हे ह्या पद्धतीची हळद आहे मला सांगतो तुम्हाला मी. आणि कलर बी चांगला आहे. पाणी तर भरपूर आहे खाली, तरी पण तग धरून चांगल्या पद्धतीने आहे. आता तुम्हाला एक मंडळी सांगायचं म्हणजे आता सध्या पाऊस जास्त झाला आणि उष्णता जास्त झाली. त्यामुळे उष्णता जास्त झाल्यामुळे आता सध्या कंदकुज लागण्याची शक्यता आहे. कंदकुज, मूळकुज या तिन्ही गोष्टी लागतात. तर ह्या बुरशीसाठी आपल्याला जमिनीमधून 35% वालं मेटलॅजिल किंवा मग कॉपर ऑक्सी क्लोराईड प्लस किंवा कॉपर सल्फेट पेंटाहायड्राइट असं स्टेप्टोसायक्लिन अँटीबायोटिक देणं गरजेचं आहे. कारण जीवाणूजन्य बुरशी आणि बुरशीजन्य त्या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला घेण्यात असलं तर बॅक्टेरियसन ते कंपल्सरी देणं आहे. तर ह्या दोन्ही बुरशीसाठी आपल्याला कृषीटेकचं बॅक्टेरियसन आणि ब्ल्यू मॅजिक 35% मेटलॅजिनमध्ये मिक्स केलं तर जवळपास 1.5 ते 2 महिन्यापर्यंत आपल्याला कंट्रोल येते. आणि ठिबक हे जर आपण वरचं पाणी पडू लागलं आणि खालून ठिबक लावलं तर आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. तर त्यामुळं अजिबात गरम पाणी लावायचा प्रयत्न करायचा नाही. नवरात्र जर आली, नवरात्रमध्ये मला 9 दिवस कोणी लावा म्हणत असेल तर अजिबात कोणी ही ठिबक लावायची गडबड करू नये. जर केली तर त्यांना 100% वर्षभराचं पीक आपलं एका महिन्यामध्ये घालावं लागेल. तर आणि दुसरी गोष्ट, आता वरून पानावर डाग आले जवळपास, तर पानावरला करपा त्याला लिफ स्पॉट म्हणतो आपण, आणि तांबोरा. तर ह्या 2 बुरशीसाठी कृषीटेक कंपनीनं बोर्डेक्स नावाचं एक बुरशीनाशक काढलं. तर ते 1 लिटर पाण्यासाठी 2 ml असं दिलेलं आहे. ते वरून याच्यासोबत झिंक आणि फेरस, झिंकपट आणि फेरबस आणि न्यूट्रास्पीड आणि स्टेप्टोसायक्लिन असे 4गाचं कॉम्बिनेशन करून मारा तुम्ही. 19 ते 20 दिवसापर्यंत तुम्हाला पानावर जे करपा जागेवर आहे तिथंच थांबते. तर अशा प्रकारचं आपलं हे नियोजन आपलं पानावरलं आहे. आणि कंदकुजीचं पाणी व्यवस्थापन बिलकुल तुम्ही पाणी अजिबात लावू नका. कारण पाणी व्यवस्थापन जर जास्त झालं, पाणी व्यवस्थापन काही बिघाड झाला तर हळद आपल्याला